नमस्कार, आपण पाहतायत ठळक वार्ता। भारत आपला प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारी रोजी साजरा करतो। 1950 मध्ये देशाचे संविधान स्वीकारल्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो। खरं तर प्रत्येक देशाच्या काही नियम आणि कायदे असतात आणि प्रत्येक देश हा कायद्यांवरती चालतो। भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला। देश स्वतंत्र झाला, परंतु लोकशाहीला पूरक असे गणराज्य घडवण्याची जबाबदारी ही संविधान सभेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जबाबदारी निभावत 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र मेहनत करत संविधान हे राष्ट्रपती यांना सुपूर्द केले। भारत हा 26 जानेवारी 1950 रोजी गणराज्य म्हणजेच लोकशाहीचा देश म्हणून आपले अस्तित्व निर्माण करू लागला। याच दिनाचे औचित्य साधत तसेच कुल कायद्याचे जनक लोकनेते समाजरत्न अप्पासाहेब नारायण नागू पाटील यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करत बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व ठाणे जिल्हाध्यक्ष निलेश एल्वे यांनी लवकरच बदलापूर शहरात समाजरत्न अप्पासाहेब नारायण नागू पाटील यांचे स्मारक व्हावे यासाठी पुढाकार घेतला असून लवकरच ते मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले। सोबतच लोकनेते दिबा पाटील यांची जयंती देखील 13 जानेवारी रोजी साजरी करण्यात आली असून दिबा पाटलांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार असल्याचे यावेळी विधान निलेश एल्वे यांनी केले। सोबतच प्रजासत्ताक दिनाच्या तमाम नागरिकांना शुभेच्छाही दिल्या। काय म्हणाले निलेश एल्वे, चला तर मग पाहूयात। सर, अवघ्या 1 दिवसावर लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव येऊन थांबलेला आहे। काय आवाहन कराल जनतेला आणि काय नेमकं महत्त्व आहे 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाचं? सर्वप्रथम सर्व नागरिकांना, बहुजन समाजातल्या सर्व लोकांना आणि बदलापूरच्या नागरिकांना प्रजासत्ताकाच्या 76व्या वर्षानिमित्त मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। दुसरं, आजच्या या दिनाचं दुसरं अजून एक महत्त्व आहे, म्हणजे याच महिन्यामध्ये 13 जानेवारी रोजी आपले सर्वांचे लाडके आणि आपल्याला सर्वांना माहिती शेतकऱ्यांसाठी ज्यांनी जीवनभर संघर्ष केला आणि गोरगरिबांचे कैवारी असे जे लोकनेते दिबा पाटील यांची पण जयंती होती, त्यांची 99 जयंती होती, तर त्यांच्या जयंतीनिमित्त पण आपणा सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो। आणि दुसरे आपले आगरी समाजाचे समाजरत्न, कुळ कायद्याचे जनक आणि खोतांचे कर्दनकार समाजरत्न अप्पासाहेब नारायण नागू पाटील यांचा 57 स्मृती दिवस होता, तर त्यांनाही मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने, त्याचबरोबर माझ्या परिवाराच्या वतीने आणि सर्व बदलापूरच्या बहुजन समाजाच्या वतीने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो। आज आपण या ठिकाणी सर्व आपले मान्यवर आहेत त्यांना मी आमंत्रित केलेलं आहे। 26 तारखेला जे प्रजासत्ताक दिन आहे, त्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्व नागरिकांना, बहुजन समाजातील सर्व समाजसेवकांना, सामाजिक कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, विविध सामाजिक संघटना असतील किंवा जे संविधानाला मानणारे आहेत, लोकशाहीला मानणारे असे सर्व लोकांना मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी 26 तारखेला महत्त्वाचा हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं पाहिजे। आपण जर हा कार्यक्रम नाही केला तर निश्चितपणे दुसरे जे संविधानाच्या विरोधात आहेत आणि लोकशाहीच्या विरोधात आहेत ते कार्यक्रम राबवून त्या ठिकाणी संविधानाचं महत्त्व, त्याचबरोबर लोकशाहीचं महत्त्व कमी करण्याचं काम करत असतात। मुळात लोकांना 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन याच्यातला फरक अजूनपर्यंत समजलेला नाही। अनपढ लोक जे आहेत, जे अशिक्षित आहेत, त्यांची गोष्ट सोडा, परंतु जे सुशिक्षित लोक आहेत, जे शिकलेले आहेत, त्यांना पण अजूनपर्यंत प्रजासत्ताक दिन आणि 15 ऑगस्ट याच्यामधला फरक माहिती नाही। तर याचा एक पाठीमागचा एक मोठा इतिहास आहे। बाबासाहेब स्वतः सांगतात की ज्या समाजाला आपला इतिहास माहिती नाही तो भविष्य निर्माण करू शकत नाही, आणि त्याच्यामुळे आपल्याला आपला इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे। त्यामुळे जागृतीचा कार्यक्रम होणं अत्यंत आवश्यक आहे। बाबासाहेबांनी संविधान ज्या दिवशी फायनल केलं, मसुदा त्याचा पूर्ण झाला, ती जी तारीख होती ती होती 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950 ला संविधान लागू करण्यात आले, तेच प्रजासत्ताक दिन आहे। मग संविधान निर्माण व्हायच्या अगोदर, संविधानाच्या अगोदर जी मनुस्मृतीचा जो कायदा होता, त्या कायद्यानुसार समस्त बहुजन समाजातील SC, ST, OBC, NT, DNT, VJNT आणि सर्व धर्मपरिवर्तित जे लोक आहेत, बहुजन समाज आहेत, त्यांना शिकण्याचा अधिकार नव्हता, त्यांना नोकरी करण्याचा अधिकार नव्हता, संपत्ती संचयन करण्याचा अधिकार नव्हता। परंतु बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे सर्वांना हे महत्त्वपूर्ण अधिकार, मूलभूत अधिकार मिळालेले आहेत। म्हणून ह्याचं महत्त्व सर्वांनी जाणून घेणं गरजेचं आहे। आता मी एक साधारण 4-5 दिवसापूर्वी बॅनर लावलेला आहे बदलापूरमध्ये
प्रजासत्ताक दिनानिमित्त तर मी शुभेच्छा दिलेच आहेत, पण त्याचबरोबर दिबा पाटील जे शेतकऱ्यांचे आणि गोरगरिबांचे कैवारी आहेत त्यांच्या जयंतीच्या पण शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि जे समाजरत्न आहेत, जे खोतांचे कर्दनकाळ आहेत, आप्पासाहेब नारायण नागू पाटील यांच्या स्मृती दिवसाचं पण मी या ठिकाणी विनम्र अभिवादन केलं. आम्हाला अपेक्षा होती की आगरी समाजातनं त्या महापुरुषांचं जो गौरवशाली इतिहास आहे तो लोकांपर्यंत आणण्याचं काम काही लोक करतील, परंतु मी वाट पाहिली आणि वाट पाहिल्यानंतर लक्षात आलं की अजूनपर्यंत त्या गोष्टी कोणाच्या लक्षात नाही आली. आणि त्याच्यामुळे 13 जानेवारीचा जो महत्वाचा दिवस आहे दिबा पाटील यांची जयंतीचा आणि 16 जानेवारीचा जो समाजरत्न आप्पासाहेब नारायण नागू पाटील यांच्या स्मृती दिवसाचा आहे त्याचंही बॅनर मी या ठिकाणी लावलेलं आहे. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, कारण दिबा पाटीलचं साहेबांचं तर काम सर्वांना माहितीच आहे. शेकापच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी काम केलेले हे तर सर्व लोकांना माहिती आहे, परंतु आप्पासाहेब नारायण नागू पाटील यांचं पण कार्य आहे तेवढंच महत्वाचं आहे. कारण 20 मार्च 1927 जो सत्याग्रह झाला महाडचा, त्या महाडच्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांबरोबर आप्पासाहेब नारायण नागू पाटील होते आणि 27 पासून ते 35 पर्यंतच्या 40 पर्यंतचा जो पूर्ण संघर्ष चालला. सरी या गावामध्ये जो शेतकऱ्यांचं आंदोलन चाललं, तिसरी जी शेतकऱ्यांची परिषद राबवली होती, परिषद घेतली होती आप्पासाहेब नारायण नागू पाटील साहेबांनी, त्याची अध्यक्षता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी आमंत्रण केलं होतं. स्वतः स्वतंत्र मजदूर पक्षामध्ये आप्पासाहेब नारायण नागू पाटील हे उभे राहिले होते. त्यांनी इलेक्शन लढवलं होतं आणि 117 मतांनी त्यांचा पराभव झाला होता, परंतु शेतकऱ्यांच्या त्या आंदोलनासाठी संघर्षासाठी ते सातत्याने प्रयत्न करत होते. त्या ठिकाणी जे तिकडचे खोत आहेत, मग त्याच्यामध्ये ते कुलकर्णी असतील, कामत असतील, प्रधान असतील, देशपांडे असतील, जोशी असतील, हे सर्व जे उच्चभ्रू जे काही खोत होते त्यांच्या विरोधात संघर्ष होता आणि त्यामुळे त्या शेतकरी जे काही परिषद घेण्यात आली होती त्या शेतकरी परिषदेमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांचा स्वतःचा हिस्सा आणि त्या शेती व्यवसायातनं स्वतःचा हिस्सा मिळणार नाही, त्यांचं मानधन मिळणार नाही, त्या ठिकाणी ती लोक संप पुकारतील आणि 7 वर्षापर्यंत संप हा पुकारण्यात आला होता. आणि या सर्व गोष्टींसाठी बाबासाहेबांनी आणि आप्पासाहेब नारायण नागू पाटील हे या दोन्ही समाजरत्नांनी, या महापुरुषांनी हा संघर्ष चालवला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. शेवटी मी आपणा सर्वांना एवढंच विनंती करतो की येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण हा सर्व गौरवशाली इतिहास आहे जो आगरी समाजाच्या संदर्भात असेल किंवा बहुजन महापुरुषांच्या संदर्भात असेल आणि संविधान आणि लोकशाहीच्या संबंधित असेल तो लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण करण्याचं काम केलं पाहिजे. आणि मी स्वतः निलेश शिल्वे बहुजन मुक्ती पार्टीचा एक महाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणून मी आता लवकरच आपले जे या ठिकाणी आमदार आहेत माननीय श्री किसन कतोरे साहेब, त्याचबरोबर खासदार आहेत माननीय बाळामामा आहेत, त्यांनाही आम्ही निवेदन देणार आहोत की लवकरच बदलापूरमध्ये आप्पासाहेब नारायण नागू पाटील जे आमचे समाज, आमचा महापुरुष, आमचा बाप आहे, त्यांचं स्मारक इथे झालं पाहिजे. आणि त्या स्मारकासाठी आम्ही त्यांना निवेदन करून लवकरच इथे स्मारकासंदर्भात आम्ही उद्घाटन करण्याच्या कार्यक्रमाचं नियोजन करणार आहोत. आपण सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन या सर्व महापुरुषांना मी पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि त्यांच्या कार्याचं त्यांचं जे महान कार्य आहे ते पुढे घेऊन जाण्यासाठी आपण विचारांचा अग्नी अखंड तेवत ठेवण्यासाठी आपण सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. सर्वांना नमस्कार. 26 जानेवारीचा जो महोत्सव आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 जानेवारीला जे संविधान दिलं त्या संविधानाचं प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक ठिकाणी त्याचं पूजन झालं पाहिजे. 26 जानेवारीचा जो इतिहास आहे तो सगळ्यांना माहीत करून दिला पाहिजे आणि म्हणून प्रत्येक सोसायटीने बाबासाहेब आंबेडकर दिलेलं जे संविधान आहे त्या संविधानाचा उद्देशिकेचा अभ्यास करून त्या संविधानाचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. आणि आम्ही चलो बुद्ध की ओर या टीमच्या बदलापूर या टीमच्या वतीने सर्व प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. मला आज निलेश शिल्वे यांच्या माध्यमातून इथे बोलवण्यात आलं होतं आणि विषय म्हणजे 26 तारखेला जो भारताचा प्रजासत्ताक दिन आहे त्या निमित्ताने आम्ही आमच्या सोसायटीमध्ये काय करत आहोत त्याबद्दल त्यांनी आम्हाला थोडं मार्गदर्शन करायला सांगितलं होतं इथं. तर आम्ही आमच्या सोसायटीमध्ये मोहन पाम्स या सोसायटीमध्ये आमचं सामाजिक मित्रमंडळ आहे आणि त्या मित्रमंडळाचं नाव आहे धम्मदीप सामाजिक प्रतिष्ठान मोहन पाम्स. तर ह्या मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही आमच्या सोसायटीमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करत आहेत आणि ह्या कार्यक्रमासाठी जे बॉम्बे हायकोर्टचे प्रसिद्ध वकील आहेत माननीय BG बनसोडे साहेब ते या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून येणार आहेत
आणि जसं लोंढे काकांनी तुम्हाला सांगितलं आता की आपल्याला संविधानाची प्रस्ताविका करायची आहे आणि वाचन करून दाखवायची आहे, तर तेच आम्ही आमच्या सोसायटीमध्ये ते कार्यक्रम राबवणार आहेत. त्याचबरोबर जे कार्यक्रमाचे एक वक्ता देखील आम्ही त्यांना बोलवलं आहे, ते राष्ट्रीय किसान मोर्चा महाराष्ट्र राज्य माननीय सुशांत गायकवाड साहेब त्यांना आम्ही बोलवलेलं आहे त्या कार्यक्रमाची अध्यक्षता करण्यासाठी. त्याचबरोबर आम्ही आमच्या सोसायटीमध्ये एक जाहीर जलसाचा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. 1.5 ते 2 तासाचा जाहीर जलसाचा कार्यक्रम असणार आहे. तर मी मोहनपाम सोसायटी मधल्या लोकांना विनंती करतो की त्यांनी सर्वांनी या कार्यक्रमामध्ये यावं. त्याचबरोबर मी बदलापूरचे जे समस्त सोसायटी मधले लोक असणार त्यांना मी ही माझी अशी इच्छा आहे की त्या लोकांनी देखील आपल्या सोसायटीमध्ये समोर येऊन स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन हा कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी केलं पाहिजे. 5 लोक जमा हो, 10 लोक जमा हो, पण त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे आणि आपली जी भारताची जी संविधानाची जी प्रास्ताविकता आहे ती त्यांनी वाचून दाखवली पाहिजे, जेणेकरून आपली जी नवीन पिढी आहे त्यांना संविधानाचं महत्त्व समजेल आणि ते संविधानाबद्दल संशोधन करण्यासाठी त्यांची थोडी ऊर्जा निर्माण होणार.